वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यः मोक्षयिष्यामि मा शुच। अर्जुना, श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना सर्व धर्माचा परित्याग कर, म्हणजे देवता धर्माचा, ग्राम धर्माचा, इंद्रिय धर्माचा त्याग कर आणि मामेक मला एकट्याला शरण ये, मी तुझे सर्व पाप नष्ट करतो। आम तो सर्व पापेभ्यो आणि मोक्ष इष्यामी मासूच, आम्ही तुला मोक्ष देतो। भिवू नको म्हणले ते, परंतु माणसाला अनेक प्रकारची भीती असतात। प्रत्येक माणसाला भीती असते। श्रीमंत झाला त्याला भीती, राजा झाला त्याला भीती, असे अनेक सगळ्याच माणसं भयग्रस्त असतात। आणि आहार, भय, निद्रा, मैथून ह्या माणसाचे 4 गरज आहेत। त्यापैकी ही भय नावाची गरज आहे आपली ती, पण ती गरजेपुरती गरज राहिली तर ठीक आहे, पण गरजेपेक्षा जास्त भीती वाटू लागली तर मग मात्र अवघड होऊन जाते। मग तर बघा आता कोणाला कशाची भीती आहे, कोणाला कशाची भीती सांगतो मी तुम्हाला। एका कवीनं, एका कवीनं लिहिलं आहे, ते म्हणताय भोगे रोग भयम, जो भोग भोगतो ना त्याला निश्चित रोग होतो आणि त्याला त्या रोगाची भीती असते। भोगे रोग भयम सुखे क्षय भयम, आणि सुख ज्याला मिळते ना आयुष्यात तर त्याला ते सुख टिकून राहीन का नाही अशी भीती असते। कारण सुख टिकून राहत नसते। सुख तो है छाव ढलती आती है जाती है, दुःख तो अपना साथी है। दुःख मात्र आपल्यासोबतच राहता येईल, कारण आपण संत आणि असंत कर्म करत असतो। तर संत कर्म 1%, असंत कर्म 99% करत असतो। त्यामुळे आपल्याला नेहमी दुःखच येते। सुख पाहता जवळ पडे आणि दुःख येते पर्वता एवढे, इतकं माणसाच्या जीवनात दुःख येते। तर असं काय म्हणते ते, भोगे रोग भयम, भोगामध्ये रोग होण्याची भीती आहे। तर पंडूराजा होते, हस्तिनापूरचे सम्राट होते ते, आणि त्यांना राज्य चालविण्याची काही भीती नव्हती। राजावर कोणी परचक्र आणीन, राजावर कोणी म्हणजे स्वारी करीन अशा कोणत्याही प्रकारची भीती त्याला नव्हती। कारण जे काय नाव होतं त्याचं, भीष्माचार्य हे संरक्षक होते आणि अनेक प्रकारचे बडे बडे लोक त्यांच्या म्हणजे राजदरबारात होते। त्याच्यामुळं त्यांना राज्य सांभाळण्याची काही भीती नव्हती। फक्त एकच त्यांना काम होतं सुख, बस। आणि त्या सुखामध्ये त्यांना 2 पत्नी होत्या, एक कुंती आणि गांधारी। कुंती आणि माद्री, गांधारी ती धृतराष्ट्राची पत्नी होती आणि कुंती आणि माद्री अशा 2 पत्न्या होत्या। तर त्यांनी आता दुसरं काही काम नाही, मग एवढं सुख घेतलं त्यानं, भोग घेतला, तर भोगामुळं त्यांना क्षयरोग झाला पंडूराजाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला। भोगे रोग भयम म्हणून म्हणले, भोगे रोग भयम आणि सुखे क्षय भयम। सुख असलं माणसाला तर ते सुख टिकूनच राहीन अशी काही गॅरंटी नाही। आणि म्हणून सुखामध्ये देखील दुःख येतंय का काय बाबा, दुःख येतंय काय, 1 ते 4 देवतेला बघा, 1 ते 4 देवतेच्या फळीयाला बघा, त्याला वाटतं की आपण इथं आलोत, परंतु इथून आपण पडू शकतो, इथून आपलं पतन होऊ शकतं अशी त्याला भीती आहे। वास्तविक ते सुख भोगायले तिथं, पण सुख भोगत असताना देखील त्यांना भीती, तिथून पडण्याची भीती आहे। प्रत्येक माणसाला म्हणजे सुखाचा क्षय होण्याची भीती आहे। असंच सुख आपल्याला नेहमी राहावा असं त्या प्रत्येकाला वाटत असते, सुखी माणसाला। तर सुखे क्षय भयम, भोगे रोग भयम, सुखे क्षय भयम, भोगे रोग भयम, सुखे क्षय भयम, वित्तेषु राज्ञ भयम। आणि जो श्रीमंत माणूस आहे त्याच्याजवळ अमाप संपत्ती, अशा माणसाला राजाची भीती असते। कारण राजा त्याची संपत्ती हरण नेऊ शकतो। वित्तेषु राज्ञ भयम,
वादे वाद होय. आणि जो विद्वान माणसाला आहे वाद करणाऱ्याची भीती असते. कोण वाद करणारा भेटणं आपली कवा कुठं आपला पराजय होईल. वादे वाद भयम तपेंद्रिय भयम. आणि तप करणारे माणूस जो असतो तर त्याला इंद्रियाची भीती असते. कारण इंद्रियानी प्रमाथिनी हरंती प्रसभम म्हण. ते इंद्रिय हे माणसाचं मन कव्हा हरून टाकते याची काही गॅरंटी नाही. म्हणून तपेंद्रियाला इंद्रियाचं भीत असते. तपेंद्रिय भयम. आणि रूपे भयम योषिता. आणि जी स्त्री असती तिला रूपाचं भय असते. अत्यंत सुंदर बाई असली तर तिला तिचे जे सौंदर्य आहे त्या सौंदर्याची भीती तिला असते. सौंदर्यामुळं तिच्यावर काही बी गोष्टी वाईट होऊ शकतात तिच्याबरोबर. आणि सौंदर्य निघून जाण्याची पण भीती असते तिला. काय म्हणले ते रूपे भयम योषिता. हर्षे सुख भयम. आणि हर्षे झाला म्हणजे आपल्याला सुख झालं म्हणजे आनंद झाला तर आनंद हा टिकून राहणारा नसतो. कारण हे प्रपंचच असं आहे की अनित्य आणि असुखम आहे. अनित्य आहे आणि सुख नाही याच्यात. तर ते नेहमी बदलत राहतो. म्हणून हर्ष आला तर शोक येणारच. हर्षाच्या म्हणजे हर्ष आला हर्षाच्या पाठीमागं शोक येणारच. सुख आलं की दुःख येणारच. हर्षे सुख भयम. हर्ष आला तर त्याचं शोक येण्याची भीती आहे म्हणजे दुःख येण्याची भीती आहे. आणि रणे रिपू भयम. आणि आपण जर रानात गेलो तर तिथं शत्रूचं भीय आहे आपल्याला. कारण आपण केव्हा मारले जाऊ त्या रणामध्ये याची काही गॅरंटी नाही. म्हणजे रणे रिपू भयम. काया कृतांतात भयम. आणि काया आपलं जे शरीर आहे त्याला काळाची भीती आहे. केव्हा काळ याच्यावर झडप आली. हा देह जाणारं याशी काळ बाखाणारं असं म्हणजे त्याला अशी भीती असते. संताला देखील वाटत होती ना. त्याच्यामुळं त्याने लिहिलं की बाबा भल्या माणसा भीती धरून राहा. कारण हा जो देह टिकणारा नाही हा देह जाणारं याशी काळ खाणार आहे त्याला. इत्या सर्व निरर्थकम शेती त्याला. माय बाबा हे जे वर सांगितलेल्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या निरर्थक आहे. म्हणजे सुख आलं ते निरर्थक आहे. कारण रूप भेटलं सुंदर बाईला ते बी निरर्थक आहे. पुन्हा काय जे भेटन आपल्याला ते निरर्थक आहे. पण खरं एकच गोष्ट खरे काय एकच कोणची गोष्टी खरे कृष्णम पदम निर्भयम. श्रीकृष्ण महाराजाचं जे पद आहे ते निर्भय आहे. म्हणून माझ्या श्रीकृष्ण महाराजाची भक्ती आपण करायला पाहिजे. गीता वाचायला पाहिजे. आणि गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला काय उपदेश दिला आहे त्या उपदेशाप्रमाणे आपण नेहमी चालायला पाहिजे. आणि श्रीकृष्ण महाराजाचं ऐकून आपण चालायला पाहिजे त्याप्रमाणे. आणि आपलं जीवन सुखरूप करून घेतलं पाहिजे माझ्या भाऊ. म्हणूनच श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना भिवू नको अर्जुना. ते म्हणतात काय म्हणतात श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना सर्व धर्मान परित्यज्य. सर्व धर्माला तेगून येतो. राजधर्म सगळे जे काय धर्म असतील ते धर्म सर्व धर्मान परित्यज्य मामेकं. मला एकट्याला शरणे अहम तो सर्व पापेभ्यो. मी तुझे सर्व पाप नष्ट करतो आणि मोक्ष देतो. माझ्या भाऊ असा मोक्ष देणारा परमेश्वर जो आहे श्रीकृष्ण महाराज त्यांच्या शरण जा अशी तुम्हाला विनंती करतो. आणि तुमची रजा घेतो. आणि दुसरी एक विनंती करतो. हा जो देऊळ ऑफिशियल चॅनल आहे हा गीतेचा प्रचार आणि प्रसार करणारं चॅनल आहे. तर हे तुम्हाला जर आवडत असेल याला जर उच्च टोकाला न्यायचं तुम्हाला वाटत असेल याला उंच गेले पाहिजे हा ग्रुप तर तुम्ही त्याला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो. आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम.